हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी. राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार. सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची तोफ धडाडणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं. मात्र 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना जोरदार टोला. इस्रो आज यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम करणार सुरू. PSLV-C62 नावाच्या उपग्रहाचे होणार प्रक्षेपण. नमस्कार, मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे. यासाठी आयोगानं सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. यावर आज तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट या प्रकरणात मुदतवाढ देतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे आता निवडणुकांच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सोबतच सोलापूर जिल्ह्यातील याचिकाकर्त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची याचिका दाखल केली होती. यावर देखील सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत गणेश नाईकांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. माझं वय झालेलं आहे असा आरोप केला जातोय, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास जरी चालतात का ते पाहूया असं आव्हान दिलं आहे. आणि या आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तरही नाईकांनी दिलंय. जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदे साहेब काहीतरी बोलते. शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झालंय. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल, नाही तर तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. आता पाहूया सुपरफास्ट 100. शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत मुंबई आणि राज्यात विकायला काढल्याचा घणाघात केलाय. देशातले सर्व उद्योग अदानींना दिल्याची टीकाही यावेळी राज ठाकरेंनी केली आहे. एकदा मुंबई हातातून गेली की महाराष्ट्र झारखंड सारखा करतील असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. जे विधानसभेला केलं तेच आता करण्याचा डाव असल्याची टीकाही केली आहे.
भुजबळांना जेलमध्ये टाकलं, अजित पवारांविरोधात बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते, आता मांडीला मांडी लावून बसलेत असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. बुलेट ट्रेनला आजही माझा विरोध असल्याचं म्हणत बुलेट ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला सिटी उभारली जातीये असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मुंबईतील विमानतळ बंद करून ती जागा विकण्याचा उद्योगपतींचा डाव असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंगी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय. यांचा कसला ब्रँड, हे तर मोदींचे बँडवाले अशा शब्दात ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून त्यांना शिवसेना नको, आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, आमच्यातील वाद बाजूला ठेवलेत, आमच्या रक्तात हिंदुत्व असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. मुंबईच्या शिवतीर्थावरील पार पडलेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली. या सभेतून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मोदी आणि फडणवीसांचं मुंबईसाठी योगदान काय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. फडणवीसांना 6,000 देतो, त्यांनी माझ्यासोबत कोस्टल रोडला यावं असं म्हणत त्यांनी फडणवीसांना थेट चॅलेंज केले. राज ठाकरेंसारखंच आदित्य ठाकरेंनी लाव रे तो फोटो म्हणत कोस्टल रोडचे काही फोटो भर सभेत दाखवले. ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले, आता पवार बहीण भाऊ एकत्र येत आहेत का ते 15 तारखेनंतरच कळेल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील दिलेल्या मुलाखतीत केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपवर टीका करतायत, यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 मराठीनं घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार पडला. युतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मुंबई शहरात 60% परप्रांतीय मतदार आहेत आणि 40% मराठी मतदार आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंना यश येणार नाही असा दावा रामदास आठवलेंनी केलाय. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत असले तरी याचा फायदा त्यांना होणार नाही असंही आठवले म्हणालेत. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे अंबरनाथ शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. आज अंबरनाथ नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडतेय. त्यावेळी नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास कारवाई केली जाणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. प्रभाग क्रमांक 18 ब मधून मानसी गायकवाड या बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्या प्रभागात शिवसेना युतीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सांगली महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं भाजपकडून प्रचारांच्या बैठकांचा धडाका लागलाय. प्रभागनिहाय बैठकांवर भाजप जोर देतंय. शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मुसलमान असल्याचा गर्व आहे. सरकारी योजनांमध्ये मुस्लिमांची जागा किती आहे? प्रत्येक सरकारनं आम्हाला मागे ठेवण्याचं काम केलं म्हणून आम्ही आवाज उठवतोय असं म्हणत अकबरुद्दीन ओवेसींनी जोरदार निशाणा साधलाय. जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत असं म्हणत दानवेंनी कन्या कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी खोतकरांच्या मुलीसाठी प्रचार सभा घेतली. दरम्यान मी पक्षाशी एकनिष्ठ, उद्या पक्षानं भोकरदनला जरी पाठवलं तरी जाणार असं म्हणत रावसाहेब दानवेंच्या मुलीनं आपल्याच वडिलांना चॅलेंज दिलंय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले. चंद्रपुरात विविध जिल्ह्यांतून भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या भाजप आमदारांना त्यांनी भिकारी संबोधले. भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्यानं इतर जिल्ह्यातील आमदार भिकाऱ्यासारखे चंद्रपुरातील गल्लीबोळात पत्रकं वाटतायत असं धानोरकर म्हणाल्यात. ही निवडणूक हिंदू विरुद्ध जिहाद्यांची आहे. चुकीच्या हातात सत्ता गेली तर तुम्ही तुमच्या घरात पूजा करू शकणार नाही असं विधान मंत्री नितेश राणेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय. भाजप 1 नंबर आहे, बाकी पक्ष नंतर येतात असं यावेळी राणेंनी म्हटलंय.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारानं शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. सिंधुताई कोल्हेंना पाठिंबा देत स्वराज्य शक्ती सेनेच्या जया साळुंकेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पुणे महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला असून पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक 41 मधून भाजपचे उमेदवार अतुल तरवडे रिंगणात आहेत. अतुल तरवडे यांनी जोरदार प्रचार करत भाजपला साथ देण्याचं आवाहन दिलंय. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या वृत्तीवर जोरदार घणाघात केलाय. परप्रांतीयांना मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आहे आणि त्यामुळेच कृपाशंकर सिंह यांना उत्तर भारतीय महापौर करायचा आहे, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधलं. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं जातं, मात्र परप्रांतीयांना घरं मिळतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. कोकणपट्टी रिकामी केली जात आहे, हे धोकादायक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल, असा गंभीर मुद्दाही यावेळी राज ठाकरेंनी मांडलाय. एकदा मुंबई हातातनं गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आत्ता पण प्रयत्न करणार. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता, म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची. आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. पुढची ही बातमी महत्त्वाची. राज ठाकरेंसंदर्भात मुंबईसह परिसर गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. वाढवड, मंदर आणि पालघर जिल्ह्याला परप्रांतीयांची संख्या वाढून तिथल्या मतदारसंघात मराठी अल्पसंख्याक होतील. मतदारसंघ जिंकून लोकसंख्येच्या बळावर तो भाग गुजरातला जोडण्याचं प्लॅनिंग असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. बुलेट ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला मोठं शहर वसवलं जात आहे, हे कुणासाठी आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना, की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत. पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. धुळे महानगरपालिकेत राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केले. MIM आणि भाजपमध्ये अप्रत्यक्ष युती झाल्याचा दावा यातून करण्यात आलाय. नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय. दोन भाऊ नाशिकमध्ये एकत्र आले, मात्र त्यांनी श्रीरामाचं नावच घेतलं नाही. जो राम का नाही वो किसी का नहीं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय.
फेसबुक लाईव्ह करणारे आम्ही नाही, फेस टू फेस जाऊन लोकांशी बोलावं लागतं. स्थगिती सरकारनं संभाजीनगरात भ्रष्टाचार केला, संभाजीनगरचा विकास रोखला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमधून उद्धव ठाकरेंसह मवियाला टोला लगावलाय. लाडक्या बहिणींचा जोश पाहून खात्री पटली आहे, महापौर शिवसेनेचाच होणार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवा फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. मंत्री दादा भुसे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंवर टीका करत महानगरपालिकेवर भगवाच फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय. विकास कामं आणि योजनांच्या बळावर जनता आम्हाला साथ देईल असा दावाही करण्यात आलाय. खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील प्रचार सभेत खा कोणाचेही मटण पण दाबा कमळाचे बटन असं विधान केलंय. या विधानाचा सुनील तटकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय. मी शाकाहारी आहे पण एक काय 2 किलो मटण पाठवा आणि त्यांना घरीच बसवा असं म्हणत तटकरेंनी टोला लगावलाय. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारानं अनोखा प्रचार करत सर्वांचं लक्ष वेधलंय. ललित कुमार घोगले यांनी तुतारी वाजवत गल्लीबोळातून प्रचार सुरू केलाय. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत काटेकी टक्कर असल्याचं मोठा वाद समोर आलाय आणि सेनेमध्ये मोठी ताकद लावली जाते. सेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी नेरूळ येथे बाईक रॅली काढली. नवी मुंबईची सत्ता ही बायपास मार्गानं न देता थेट मूळ मार्गानं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती द्या असं आवाहन सोनवणे यांनी नवी मुंबईकरांना केलंय. परभणीच्या दर्गा रोड भागात असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह अजित पवारांवर टीका केली. संविधान विरोधी कायदा बनवल्याचा आरोप ओवेसींनी यावेळी केला. एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. अजित पवार, रोहित पवारांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय. 20 पानांच्या हमीपत्रातून विविध मुद्द्यांवर प्राधान्य देण्यात आले. मेट्रो, पीएमपीएलचा मोफत प्रवास, विद्यार्थ्यांना डेटासह टॅबलेट्स मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवा येथील साबे गावात भाजप नेते कृपाशंकर सिंह, शिवसेना आमदार राजेश मोरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली. यावेळी कृपाशंकर सिंह यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काँग्रेसच्या 2 दिग्गजांची लढत होतीये. काँग्रेसचे आजमादी शहराध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकलेत. संतोष लहामगे आणि नंदू नागरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18D मधून रितेश नेभनानी हे अपक्ष निवडणूक लढवतात. अमरावतीतील भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती तुटल्यानं आता भाजपनं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे रितेश नेभनानी यांची ताकद वाढली आहे. चंद्रपूरच्या श्यामनगर येथील प्रचार सभा संपल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साधही घातली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी साखळी रचून रांगोळी काढत मतदानाविषयी जनजागृती केली आहे. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एक महत्त्वाची बातमी पाहूया. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थेट चॅलेंज दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचं एक भाषण विकासाचं दाखवा, मी 1000 रुपये देतो. नको चोरांचे पैसे नको असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलाय. तर दुसरीकडे त्यांनी शिंदेंनाही टोला लगावलाय. पाहूयात. देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते
म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? अरे तुमचा कुठला बँडवाले आहात तुम्ही? नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही आमचा ब्रँड संपवायला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारते हे? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. पुन्हा एकदा वळूया सुपरफास्ट 100 बातम्यांकडे. जळगाव महानगरपालिकेत परिवर्तनाची गरज आहे. 4 मंत्री असून देखील रस्ते, गटारी, लाईट सारख्या प्राथमिक नागरी सुविधा यांमध्ये समस्या असल्यानं शहरात सुटलेलं नाहीत. त्यामुळे स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत, असं करुणा मुंडे म्हणाल्यात. तर पैसे देऊन उमेदवार फोडले जात असल्याचा दावाही करुणा मुंडेंनी केलाय. धाराशिवमध्ये शेतवस्तीवर राहणाऱ्या वयोवृद्ध आणि असहाय्य नागरिकांचं लक्ष करून त्यांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी 2,07,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय. जळगाव शहरातील MIDC पोलीस ठाण्याजवळ आग लागल्यानं 2 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्यात. एका बंगल्यात चार्जिंगला लावलं असताना हा प्रकार घडलेला आहे. या घटनेत घरातील खिडक्यांच्या काचा देखील फुटल्यात. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेनिमित्त आज पंचक्रोशीतील 68 लिंगांचा तैलाभिषेक सोहळा रंगणार आहे. हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7ही नंदीध्वजांसह पालखी मिरवणुकीने हा सोहळा मार्गस्थ होणार आहे. कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय. अचानक पाऊस कोसळल्यानं सांगलीकरांना ऐन थंडीत पावसाचा अनुभव मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून थंडीनं सांगलीकर गारठून गेले होते. थंडीचा कडाका कमी झाल्यानं सांगलीकरांना कुठेसा दिलासा मिळतोय. महाराष्ट्रातील एकविरेला पायी जाणारी मानाची पालखी जरीमरी आईची पालखी कल्याणच्या तिसगाव येथून निघाली आहे. कार्ला गडावर भक्ती संगम पाहायला मिळतोय. श्री क्षेत्र त्रिसाई देवस्थान ते कार्ला एकविरा असा हा पायी प्रवास 5 दिवसांचा असतो. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्यानं खाली कोसळलाय. ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या ऊसतोड रोळीतील तब्बल 9 लोक आणि कंटेनरमधील 2 लोक हे वाहनांसोबत पुलाखाली कोसळलेत. दुर्घटनेत 2 लोकांचा मृत्यू झालाय तर 8 लोक गंभीर जखमी आहेत. वसई विहार महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या दिवशी हॉटेल विलांमध्ये तसेच रिक्षा आणि बस भाड्यांमध्ये विशेष सूट देण्यात येणार आहे. याबाबत वसई विहार महानगरपालिकेनं हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक आणि परिवहन सेवांना असं आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित संघटनांनी मतदान करणाऱ्या मतदारांना सूट देण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याच्या रुबी हॉस्पिटल समोर बंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस चौकीला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. मंगलदास पोलीस चौकी बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी लागलेल्या आगीत संपूर्ण पोलीस चौकी जळून खाक झाली आहे. अमरावती नागपूर महामार्गावरील तिवसा शहराजवळ एका ट्रकला अचानक आग लागली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. यानंतर पाहूया टॉप 18 बातम्या. टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स. केसरी
एक अविस्मरणीय अनुभव. मिसिंग लिंकच्या खर्चात 10% वाढ, 6,850 कोटी रुपयांचा खर्च, 7,500 कोटींच्या घरात. आव्हानात्मक कामामुळे प्रकल्पास विलंब. मुंबईत गारठा कायम, सांताक्रूज येथे 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पातील अडथळा दूर, अखेर वाळवंदेरीचा रस्ता MMRDAच्या ताब्यात. लवकरच भूतांत्रिक सर्वेक्षणाला सुरुवात. आज आणि उद्या या 2 दिवसात पश्चिम रेल्वेवरील 240 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे प्रवाशांना फटका. आणि मध्य रेल्वेवर एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 30,75,000 फुकट्या प्रवाशांना पकडलं. 183 कोटींचा दंडही वसूल. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी. राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार. सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची टोप धडाडणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधूंची तोप धडाडणार. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलणार याकडेही लक्ष. दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय. त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं. मात्र 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना जोरदार टोला. भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंग यांचा कसला आलाय मोदी ब्रँड. हे तर मोदींचे बँडवाले. उद्धव ठाकरेंची भाजपच्या जिव्हारी लागणारी टीका. भुजबळांना जेलमध्ये टाकलं. अजित पवारांविरोधात बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते. आता मांडीला मांडी लावून बसलेत. राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा गणेश नाईकांकडून चांगलाच समाचार. तुझ्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग. मी हरलो तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. गणेश नाईकांचा थेट इशारा. उल्हासनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानं मिटला वाद. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्यानं अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू तर 8 जण जखमी. जम्मूमध्ये सीमारेषेवर दिसला संशयास्पद ड्रोन. बीएसएफच्या ऍक्शननंतर पाकिस्तानात परतला ड्रोन. तर राजौरा, सांबा आणि पूंछमध्ये दिसले ड्रोन. आणि इस्रो आजही यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम करणार सुरू. PSLV C62 नावाच्या उपग्रहाचे होणार प्रक्षेपण. एक महत्त्वाची बातमी पाहूया. राज्याचं राजकारण पुन्हा एकदा मातोश्री भोवती केंद्रित झालंय. मातोश्री आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवल्यास मातोश्रीचे दरवाजे खुले होतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. तर मातोश्रीचं दार आम्ही बंद केलं नाही, आमच्या मनात कोणतीही कटुता नाही असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान राहिलेला मातोश्री बंगला नेहमीच राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू राहिला आहे. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल याच मातोश्रीमध्ये होता.
देशातील अनेक बडे नेते उद्योगपतींनी मातोश्रीवरती येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. अनेक पक्षांच्या नेत्यांसाठी मातोश्रीची दारं उघडी होती. मात्र 2019 पासून मातोश्रीची दारं भाजपासाठी बंद झाली. मातोश्रीची दारं भाजपासाठी का बंद झाली याबाबत उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केलंय. आम्ही फडणवीस यांना दरवाजे बंद केले नाहीत. माणुसकी विसरणारा मी नाही, पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघाला, मातोश्रीवरती आरोप करायला निघाला. ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. आमची कौटुंबिक बदनामी बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी मी कधी केली नाही, माझ्याकडे माहिती असून केली नाही. खरा मित्र तो असतो जो तुमच्या चुका सांगतो. मातोश्रीत अमित शहांनी मला शब्द दिला आणि मोडला. त्या मातोश्रीच्या दरवाजाबाबत बोलत आहात. तुम्ही मातोश्रीच्या आतच होता. घरात घेऊन दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन बंद केलं. शब्द मोडल्यामुळे मी दार बंद केलं असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं. तुषार आपटेसारख्या एका चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणामधल्या सह आरोपीला भारतीय जनता पार्टी स्वीकृत नगरसेवक करतं. ही जी भारतीय जनता पार्टीची वृत्ती आहे, जी महाराष्ट्राला बदनाम करते आहे, ती जर तुम्ही दूर केली तर नक्कीच महाराष्ट्राचं हित साधणाऱ्या प्रत्येकासोबत चर्चा होऊ शकते, यात काही शंकाच नाहीये. पण त्यासाठी तुमचं मन स्वच्छ असायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसेंना दिलेल्या मुलाखतीत थेट भाष्य केलं. मातोश्रीचं दार आम्ही बंद केलं नाही, त्यांनीच आमच्याशी बोलणं टाळलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मातोश्रीचं दार माझ्याकरता त्यांनी बंद केलं, मी बंद केलं नाही. मी फोन करत होतो पण त्यांनी दार उघडलं नाही. ते ठीक आहे. परवा मला देखील समजलं, ते असं म्हणाले की मातोश्रीवर बोलणं बंद केलं तर मातोश्रीची दार उघडे. मी कधी मातोश्रीवर बोललो नाही, कधीच नाही, आणि मी बोलणारही नाही. काही संयम पाळणाऱ्यांपैकी मी आहे. पण त्याचवेळी आता मुंबईकरांच्या हृदयाची दारं माझ्याकरता उघडलेली आहेत. तेव्हा आता अजून दुसरं कुठलं दार उघडं झालं पाहिजे याची लालसा फारशी मनात राहिलेली नाही. ठाकरेंची शिवसेना आणि भाजपाची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदही निर्माण झाले आणि त्यातूनच मातोश्रीची दारं भाजपासाठी बंद झाली. त्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. परिणामी जुने मित्र मातोश्रीत दिसतील का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढचा महत्त्वाचा स्पेशल रिपोर्ट पाहूया. पुणे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी अजित पवारांनी गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातच तळ ठोकलाय. दररोज 2 ते 3 सभा घेऊन ते भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचं समोर येतंय. यावरून अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 मराठीला घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढा. जनाची नाही तर मनाची राव. मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. आणि काय झालं तर 9 वर्षात तुम्हाला मला या माझ्या महानगरपालिकेला अशी अखंडातली श्रीमंत आता कर्जबाजारी केली असले तरी शाणे त्याचा विचार करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच तळ ठोकून दररोज आरोप करत भाजपाला हैराण करून सोडलाय. अजित पवारांकडून सातत्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या कारभारावरती टीका केली जाते. हे कारभारी बदला असं आवाहन ते पुणेकरांना करतायत. भाजपाच्या कारभाऱ्यांनी महापालिकेची तिजोरी लुटली असा आरोप ते करतायत. ज्यांची 5 वर्ष सत्ता होती, नंतर 4 वर्ष त्यांनीच कारभार बघितला, ती त्रिमूर्ती त्यांनी पुण्याची वाट लावली. पुण्यामध्ये कुठेही नवीन कामं झालेली तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पुण्यामध्ये दररोज नळाचं पाणी पालिकेचं मिळत नाही. इथं तर तुमच्या भागात टँकर माफियाच आहेत आणि ह्यांनीच उभं राहायचं, ह्यांचेच टँकर चालू.
यांनी महानगरपालिकेत सांगायचं ती वॉल बंद करा, त्याच्याशिवाय माझ्या टँकरला धंदा मिळणार नाही. ही असली इथं औलाद आहे. अजित पवारांच्या टीकेनंतर भाजप विरोधी वातावरण तयार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना महायुतीत घेऊन पश्चाताप झाल्याचं म्हटलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा. अजित पवारांनी मात्र भाजप नेत्यांवरील आपला टीकेचा दांडपट्टा सुरूच ठेवला. त्याला भाजप नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले असतानाच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या वादावरती प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे. माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुरावानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. महायुतीत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला. विरोधकांना मतं जाऊ नयेत यासाठी हा निर्णय झालेला होता. मात्र आता या निवडणुकीत मित्रपक्ष असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे राहिलेले दिसून येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढची बातमी पाहूया. आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नक्कल केली आहे. मोदी आणि फडणवीसांचं मुंबईसाठीचं योगदान काय आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. गेल्या 2-3 वर्षांपासून मुंबईची लूट सुरू असून होय आम्ही मुंबईत कामं करून दाखवलं असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे त्यांनी फडणवीसांना 6,000 देतो, त्यांनी माझ्यासोबत कोस्टल रोडला यावं असं म्हणत त्यांनी फडणवीसांना थेट चॅलेंज केलंय. राज ठाकरेंसारखंच आदित्य ठाकरेंनी लावरतो फोटो म्हणत कोस्टल रोडचे काही फोटो भर सभेत दाखवलेत. एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. 3 गोष्टी आहेत महत्वाच्या इथे. एक म्हणजे आरोग्य सेवा. आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3,000 रुपये देणार आहेत. काम दाखवणे 3,000 रुपये बोलतायत. मला 3,000 रुपये नको. तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3,000 रुपयाची बोलणी करा.
चला मी तुम्हाला 6,000 रुपये देतो, तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टल रोडला मुख्यमंत्री महोदय. पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे. आता राजसाहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो. तो फोटो आहे का? लाव रे तो फोटो. हे जिओ टेक्निकल सर्वेचं काम आहे. फडणवीस साहेब दिसतात का कुठे? अशाच सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.